नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. भक्तिकथा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता पार्वतीच्या प्रेमाची आणि विवाहाची रंजक कथा पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पार्वतीच्या अप्रतिम प्रेमाची आणि विवाहाची ही रंजक कथा. असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं. अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात, जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेमवर्णन अनोख्या पद्धतीने केले आहे. तर चला, महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा जाणून घेऊया. महादेवांना मिळवण्याचा माता पार्वतीचा कठोर संकल्प होता. माता पार्वतीने भगवान शिवला आपला पती मानले होते. तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर भोलेनाथ यांच्या सोबतच होईल. दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवकडे पाठविला, ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले. पण माता पार्वतीही यापासून परावृत्त झाल्या नाहीत आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. आता माता पार्वतीला लग्नाला कसा होकार मिळाला हे आपण पाहूया. या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला. पर्वत डगमगू लागले. देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोहोचले. भोलेनाथ पार्वतीच्या या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि पार्वती मातेला दर्शन देऊन म्हणाले, तू एखाद्या राजकुमाराशी लग्न करून घे, कारण माझ्या सोबत राहणे सोपे नाही. पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे. आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला. आता शिव अनोख्या मिरवणुकीसह लग्नाला कसे उभे राहिले ते आपण जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातले भूत प्रेत होते. याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत चुडेल सुद्धा सहभागी होते. त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले, हाडांची माळ घातली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली व त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला. विवाह परंपरेनुसार तयार झाले शिव. शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे. यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनावती थक्क झाली. यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस विशेष आहे. मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते. कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो. यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामापासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा. यानंतर अशा कोणत्याही शिव मंदिरात जावे जेथे शिव पार्वती एकत्र आहेत. पार्वतीला सौभाग्याच्या वस्तूंसोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने 7 वेळा बांधावे. यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी. सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून दिली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.